तर आज शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे. पहा तर शेतकरी बांधवांनो, जे काय आपल्या राज्यातील 16 जिल्हे आहे त्यांची आज यादी जाहीर झालेली आहे. कारण पहा 100% पीक विमा आज या 16 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जमा होणार. आता 100% पीक विमा म्हणल्यावर आज या ठिकाणी केवळ जे काय उर्वरित पीक विमा आहे, पहा पहिला टप्पा तर शेतकऱ्याला मिळालेला आहे आणि काही शेतकऱ्याला पहिला पण टप्पा मिळालेला नाही. आता या भागामध्ये दोन शेतकरी मोडतात. काही शेतकरी ज्यांना पहिला टप्पा मिळालेला आहे, या ठिकाणी बघा पहिला टप्पा मिळालेला आहे आणि दुसरा मिळायचा राहिलेला आहे. आता पहा सर्वात मोठी बातमी अशी आहे की ज्या शेतकऱ्याला दोन्ही टप्पे मिळालेले नाही त्यांना आज या ठिकाणी 100% पीक विमा मिळणार आहे. तर आज या 16 जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध या ठिकाणी करण्यात आले आहे. आता ते कोणते आहे 16 जिल्हे ते आपण या ठिकाणी लगेच पाहून घेणार आहोत. बघा पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्याला खूप कमी या ठिकाणी पीक विमा मिळालेला आहे, परंतु आज या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे. कारण आज हा शेतकऱ्याला पीक विमा जमा होणार आहे. चला तर पाहून घेऊया कोणते आहेत ते 16 जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये आज पीक विमा जमा होणार आहे. सोबतच शेतकऱ्याला एक काम देखील करायचं आहे, तेव्हाच सर्व रक्कम शेतकऱ्याला मिळणार आहे. आता ते काम देखील पाहून घ्या. व्हिडिओचा एक एक पॉईंट महत्त्वाचा आहे. बघा जर तुम्हाला पीक विमा मिळवायचा असेल तर तुम्हाला एक एक पॉईंट पाहणं गरजेचं आहे. जर तुम्ही पॉईंट जर पाहणे विसरले तर पहा तुम्ही पीक विम्यापासून वंचित देखील राहू शकता. चला तर मग या ठिकाणी पाहून घेऊया कोणते आहेत ते 16 जिल्हे जेथे आज शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार. आता रक्कम किती जमा होणार ते देखील आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत. तर पहा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी म्हणजे की राज्याकडे या ठिकाणी सरकारने लक्ष देण्याचे ठरवले आहे. म्हणजे की पहा सरकारने राज्याकडे दुर्लक्ष केले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, परंतु पहा आज या ठिकाणी शेतकऱ्याला खूप आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. कारण पहा 3178 कोटी रुपयांचा नुकसान भरपाई मंजूर केली आहे. बघा ही मदत अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट, नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष आहे. बघा विशेष म्हणजे या मदतीचा काही भाग आधीच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केला गेला आहे. आता उर्वरित भाग म्हणजे की दुसरा टप्पा पहा, दुसरा टप्पा शेतकऱ्याला मिळण्यास आजपासून सुरुवात होणार आहे. आता पहिला टप्पा तर काही शेतकऱ्याला मिळालेला नाही, त्यांना पण आज 100% रक्कम जमा होणार आणि ज्यांना पहिला टप्पा मिळाला त्यांना जे काय उर्वरित रक्कम आहे 75% अग्रिम तो आज जमा होणार आहे. आता जिल्हा यादी पाहणे अत्यंत गरजेचे आहे. बघा तर मग आता महाराष्ट्र हे कृषी प्रधान राज्य असून येथील बहुतांश जनता प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवरच अवलंबून असते. त्यांना या ठिकाणी संकटाला सामोरे देखील जावे लागते. कारण दुष्काळामुळे आपत्ती बघा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, ज्यामुळे शेतकऱ्याकडे पैशाची कमतरता आलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्याला सरासरी 10,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे. आता हेक्टरी किती मिळणार हा सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. तर बघा तुम्हाला 10,000 रुपये प्रमाणे हेक्टरी मिळणार आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये डेबिटीद्वारे ही मदत शेतकऱ्याला मिळणार आहे. त्यासाठी शेतकऱ्याला एक काम करायचे आहे, तेव्हाच ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार. आता शेतकरी बांधवांनो पहा महाराष्ट्रातील सर्व जे काही विभाग आहे, बघा विभाग लक्षात घेऊन प्रत्येक विभागासाठी वेगवेगळी रक्कम ही या ठिकाणी जमा करण्याचे ठरवले आहे. म्हणजे की बघा आता नाशिक विभागासाठी वेगळी रक्कम असणार, पुणे विभागासाठी वेगळी रक्कम असणार, जे काय छत्रपती संभाजीनगर आहे येथे वेगळी रक्कम असणार. आता जे काही जिल्हे आहेत बघा कोणतेही 16 जिल्हे असू शकतात, त्या 16 जिल्ह्याला ही रक्कम मिळणार. आता तुमचा जिल्हा जर असेल तर तुम्हाला देखील आज या ठिकाणी पीक विम्याची रक्कम मिळून जाणार. ज्या शेतकऱ्याला पहिला टप्पा मिळाला नाही त्यांना 100% पीक विमा आज मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला पहिला विभाग सांगायचं झालं तर पहिला विभाग आहे नाशिक विभाग. पहा नाशिक विभागामध्ये पण अत्यंत नुकसान झालेले आहे. आता नाशिक विभागामध्ये पण या ठिकाणी निधी मंजूर करून दिलेला आहे. आता बघा 24 घंट्यामध्ये तुम्हाला हा निधी मिळणार आहे. आता पुढील विभाग या ठिकाणी पाहून घ्या. आता शेतकरी बांधवांनो पहा पुणे विभाग आता आलेला आहे. म्हणजे की जो का पुढील विभाग आहे तो पुणे विभाग. आता पुणे विभागामध्ये पहा अहमदनगर, सोलापूर पहा जिल्हे पण या ठिकाणी
आलेले आहेत. अहमदनगर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. आता बटाटा, ऊस, कांदा जे काय पीक आहे तेथे नुकसान झालेले आहे पुणे विभागामध्ये. आता पीक विमा रक्कम शेतकऱ्याला मिळणार. पण शेवटचे एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, हे पीक विमा कोणाला मिळणार ते मी तुम्हाला सर्वात शेवटच्या पॉईंटमध्ये सांगणार आहे. आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठे पण ते पॉईंट सांगणार आहे. आता पहा, पहिला जिल्हा आपण पाहिलेला आहे. आता पहा कोल्हापूर, म्हणजे की पहा पहिला जिल्ह्यापासून आपण सांगत आलेलो आहोत. आता पहा पुढील जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा. आता पहा सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश या ठिकाणी झालेला आहे. आता या भागामध्ये साखर कारखान्यांची संख्या जास्त असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याला देखील मदतीचा फायदा मिळणार. सोबतच पहा ज्याची काय मका असेल, कांदा असेल किंवा तूर असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, सर्व पिकांचे नुकसान कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील झाले होते. आता तेथे बघा 24 घंट्यामध्ये रक्कम जमा होणार. आता शेतकरी बांधवांनो पाहून घ्या, छत्रपती संभाजीनगर विभाग आलेला आहे. आता जो काय छत्रपती संभाजीनगर विभाग आहे बघा, येथे जालना आणि बीड जे काय परिसर आहे तिथं समावेश होतो. आता छत्रपती संभाजीनगर हे नवं नाव आहे, त्यामुळे आपण साधं सोपं शेतकऱ्याला कळेल अशा भाषेमध्ये औरंगाबाद म्हणूया. म्हणजे बघा औरंगाबाद, जालना आणि बीड या परिसरामध्ये पण या ठिकाणी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. आता बघा मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे या भागातील शेतकऱ्याला अधिक संकटात आहेत, त्यामुळे या भागाकडे विशेष लक्ष देण्यात आलेलं आहे. मराठवाड्या भागामध्ये सर्वात जास्त पीक विमा जो काय आहे तो शेतकऱ्याला मिळणार आहे. आता पहा तेथीलच गंगापूर, अंबड आणि परळी तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत पोहोचवण्यात येत आहे. येथील कपाशी आणि सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आता पहा पुढील जिल्हा तो म्हणजे की लातूर विभाग. आता लातूर विभागामध्ये उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार. या भागामध्ये तूर, हरभरा आणि मका पिकांचे मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे नुकसान झाले होते. बघा येत्या 24 घंट्यामध्ये ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे. आता अमरावती विभाग या ठिकाणी पहा शेतकरी बांधवांनो. आता अमरावती विभागामध्ये बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. या भागामध्ये कापूस, सोयाबीन पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. बघा विदर्भातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ही मदत महत्त्वपूर्ण ठरणार आहे, शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे. आता 24 घंट्यामध्ये ही रक्कम शेतकऱ्याला मिळणार. पण कोणत्या शेतकऱ्याला तो पॉईंट आता आपण पाहणार आहोत. आता शेतकरी बांधवांनो नागपूर विभाग या ठिकाणी पाहून घ्या. नागपूर विभागामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. पहा वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर म्हणजे की बघा किती जिल्हे नागपूर विभागामध्ये येतात. पहा वर्धा तर समजा आहे, परंतु नागपूर एक जिल्हा या ठिकाणी येतो. म्हणजे बघा वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पण या ठिकाणी मदत मिळणार. आता पहा तेथील कोळी, सावनेर, रामटेक तालुक्यामधील जे काही शेतकरी आहे त्यांना आजपासून मदत या ठिकाणी सुरू झालेली आहे. म्हणजे की पहा येत्या 24 घंट्यामध्ये तुम्हाला आज या जिल्ह्यांना पीक विमा मिळणार. तर शेतकरी बांधवांनो आज आपण या ठिकाणी यादी पाहिलेली आहे, परंतु हा पीक विमा खरंच कोणत्या शेतकऱ्याला मिळणार ते एकदा लक्षामध्ये घेण्यासारखी बाब आहे. बघा तर काही शेतकऱ्याला पहिला टप्पा मिळालेला नाही हे मला माहीत आहे. बघा परंतु काही शेतकऱ्याला पहिला टप्पा मिळालेला आहे. आता शेतकऱ्याला असं वाटत आहे की आम्हाला तर पीक विमाच मिळालेला नाही आणि पीक विमा आलेला पण नाही, तर तसं नाही. पहिला टप्पा काही शेतकऱ्याला मिळालेला आहे, ही लक्षामध्ये घेण्यासारखी बाब आहे. आता पहिला टप्पा तुम्हाला मिळाला का नाही हे तुम्ही आम्हाला मेसेज करून पण या ठिकाणी सांगू शकतात. आणि शेतकरी जे काय आपला मेसेज येईल ह्या मेसेजमध्ये पण वाचू शकता, म्हणजे की शेतकऱ्यालाच कळेल की कोणत्या शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामधला शेतकऱ्याला पहिला टप्पा मिळालेला आहे. आता उर्वरित जे काय दुसरा टप्पा आहे तो शेतकऱ्याला जास्ती मिळणार. पहा ज्या शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यात रक्कम मिळालेली आहे, पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्याला रक्कम मिळाली त्याला या ठिकाणी आता पण रक्कम मिळणार. परंतु ज्या शेतकऱ्याला पहिला टप्पा मिळालेला नाही त्यांना 100% रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो पहा आता काही शेतकऱ्यांनी जे काय नुकसान झालेला अर्ज आहे तो पण या ठिकाणी ऑनलाईन दिलेला नाही. आता ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो दोन्ही पद्धतीने अर्ज दिलेला नाही. त्यामुळे पहा कोणत्या बी एका पद्धतीने जर अर्ज दिला ऑनलाईन किंवा ऑफलाईन तर शेतकऱ्याला या ठिकाणी जास्तीचा पीक विमा मिळतो. परंतु शेतकऱ्यांनी तक्रार दिलेली नाही, ई पीक पाणी केलेलं नाही, त्यामुळे काही शेतकऱ्यांना एकच पीक विमा मिळतो. त्यामुळे त्यांना
कमी रक्कम या ठिकाणी मिळू शकते. परंतु ज्या शेतकऱ्याने तक्रार दिलेली आहे त्यांना नक्कीच या ठिकाणी 10,000 हेक्टरप्रमाणे रक्कम 100% पीक विमा बघा जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही आहे महत्त्वाची अपडेट. धन्यवाद.